करू सगळं. ॲक्च्युली मी आज खूप खुश आहे कारण की मी आज DJIचं माईक मिनी मागवलाय ॲमेझॉनवरून. खूप दिवस विचार केला की जाऊन कोणत्या तरी शॉपमधून विकत घेईन, पण मला पिंपरी चिंचवडमध्ये तर पुरेपूर स्टोअर नाही सापडलं DJIचं. तर मग फायनली मी ॲमेझॉनवरून मागवले. आता अनबॉक्सिंग करतो. अनबॉक्सिंग केल्यानंतर आपण आतमध्ये बघूया काय आहे. प्रोडक्ट जेन्युइन आणि चांगलं भेटलं तर नशीब चांगलं आहे, नाहीतर मग रिटर्न. आणि यूट्यूब चॅनल चालू करायचा, इंस्टाग्राम चालू करायचं, ह्या आशेने नुसतंच सगळं मागवत चालू आहे. गॅजेट्स पैसे खर्च करतोय. कॅमेरा घेतला DJIचा ॲक्शन कॅमेरा, तो पण दाखवेल तुम्हाला. वापरला तर कुठेच नाही. हां, याच्यावरती लिहिलेलं आहे रिलायबल फोटो स्टोअर. हे ॲक्च्युली त्यांनी पाठवलं, त्यांच्या कंपनीचं मार्केटिंग ब्रँडिंग असू शकतं. पॅकिंग तर एकदम जबरदस्त केलंय. आणि मी काय जसं बाहेरून आलोय सकाळपासून आहेतच अवतारामध्ये आहे. बॉक्स सूर्यानो नहीं राहू दे. इसके अंदर भी एक बॉक्स है. वा वा वा. प्रोडक्टचा बॉक्स तर जेन्युइन दिसतोय. वा, थांबा थांबा थांबा, सबर करो. कौन लोग है बीच बीच में कॉल करते? शूटिंग चालू है, इनको पता नहीं क्या? सॉरी सॉरी, हा कॅमेऱ्यात बघून बोलायचं असतं. पहिल्यांदाच व्हिडिओ काढतो ना, त्यामुळे कॅमेऱ्याच्या बाहेर नजर जाते. चालायचंच. कन्फ्युजन हे पण आहे की व्हिडिओ जे टाकायचे ते हिंदीमध्ये टाकू का मराठीमध्ये टाकू. इंग्लिशचा तर काही विषयच येत नाही, बिकॉज माय इंग्लिश इज व्हेरी हार्ड. अशा प्रकारे आम्ही अनबॉक्सिंग केलेलं आहे. वाव, प्रीमियम दिसतोय बॉक्स. पॅकिंग पण चांगलं आहे. खोलू? कॅन आय ओपन दिस? आता मी माईक वरती बोलणार आणि मग तुम्ही मला रोज ऐकणार आणि शिव्या घालणार. एक सेकंड, एक रॅप आहे छोटासा. हॅलो हॅलो. हा दादा. मी 4100 रुपयाचा हा हा, फिगर करू का? राऊंड फिगर नाही दादा, एकदम फ्लॅट डिस्काउंट दिलाय 15%. मी आता काय करतोय, मला ते पट्टा वगैरे पण लागतोय. 3 पट्टे लागतात. पट्ट्यामध्ये देतो करून, बेल्ट मध्ये करून देतो मी. नाही, मी काय करतो, पट्ट्याचं किती पर्यंत येईल? माझ्या 1.5 महिन्याचा जो आहे ना पिल्लो, हा, त्याला किती पर्यंत येईल पट्टा? तिथे वेगळे वेगळे ब्रँडचे आहेत आणि प्राइस वेगळी आहे. तुम्हाला कोणता आवडतो तो चेक करून घ्या ना, मला फोन करा. तुम्ही सांगा ना. प्राइसिंग मला नाही सांगता येणार कारण तुम्ही कुठला चॉईस कराल त्यात. एक मिनिट, मी काकांना विचारतो. हा. आणि मग तुम्हाला सांगतो. याचं करा 4, मी नंतर बरं ठीक आहे, करा. हो. डिस्काउंट भेटले 185 रुपये त्या माणसाला, कारण मला हा बॉक्स लवकर अनबॉक्स करायचा होता. हा हा हा. थोडंसं झूम करू का? प्रोडक्टला प्रोडक्टला झूम केलं नाही तुम्ही? दिसलं का? झूम इन झूम आउट. यो बेबी. अशा प्रकारे. वाव, बॅग पण आहे त्याच्यासोबत. ऑथोराइज बाय, पुढे ॲड्रेस आणि काय काय चायनीज आयटम. इंग्लिश पण आहे. कॉपीराइट मेड इन चायना. ब्रो, मेड इन चायना. ओके, दिस इज मेड इन चायना, पण क्वालिटी ऑसम. बॅग तर खूप प्रीमियम आहे.
हे छोटू छोटूसे काय म्हणतात ते माईकच्या वरती मफ्स मप्स माऊस मफ्स मप्स नाही काहीतरी आहे. मी सगळ्या युट्यूबवरच बोलताना ऐकलंय. जाऊ दे, काहीतरी आहे. माझे व्हिडिओ झाले, व्हॉइस रेकॉर्डिंग आलं, बास झालं. याच्यासोबत एक हवा USB केबल भेटली. जाऊ दे, केबल बघून घ्या. दिसली का? जास्त लाड नाही का? टाइम नाही, मला माईक बघायची. अरे कॅमेऱ्यात बघायचं असतं. सॉरी, मी मागेच्या माणसाला बघतोय. तो मागचा माणूस असं खुन्नच देते मला. नीट बोल जरा. हा थांबा, त्याच्या आधी अजून एक गोष्ट दाखवतो तुम्हाला. ह्याच्यामध्ये काय आहे? सिलिका जेल. खाऊ नका अजिबात. हा आहे आपला DJIचा माईक मिनी आणि वजनदार आहे. नावासारखंच दम दिसतो याच्यात पण. वाव, आयटम रापचिक. प्रेस टू अनलॉक. यार पण हा माईक आहे ना, हा बॉक्स ऑनलाईन आणि बाकी ठिकाणी खूप डार्क ब्लॅक दिसतो. माझा ग्रे आलाय वाटतं कलर. बघा बॉक्सवरती पण नाही, ग्रेशच आहे. ठीक आहे, बघा इथे येलो स्ट्रीप आहे. तिला आपण ओढूया आणि त्याला आपण म्हणजे ओपन करूया फायनली. आता त्याला प्रेस टू अनलॉक असं काहीतरी लिहिलं होतं. ओहो, भाई माईक मिनी. वाव, याच्यामध्ये हे 2 माईक आहेत. ओके थांबा, हे 2 माईक येतात त्याच्यामध्ये छोटेसे. ठीक आहे, आणि त्याच्या मागे एक छोटंसं मॅग्नेट येतं. हे फक्त व्हिडिओमध्येच बघितलं होतं मी, आज लाईव्ह बघितलं. हे कशासाठी माहिती आहे तुम्हाला? हे तुम्हाला असं कुठेतरी चिपकवायला आहे, चिटकवायला. शुद्ध मराठी. आता जाऊ दे. अरे यार, हे जास्त चिटकलं. स्ट्रॉंग आहे, व्हेरी हार्ड. तुम्ही एकमेकांना चिटकू नका, लांब थांबा. आणि 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 अजून एक गोष्ट याच्यामध्ये, छोटासा रिसिव्हर. ठीक आहे, हा रिसिव्हर येतो त्याच्यासोबत. ह्याला एक छोटीशी पिन आहे, मे बी काय मला माहित नाही. हे कशासाठी मला माहित नाही, चेक करू आपण नंतर. ट्रान्सफर करायला आहे ते. ठीक आहे, जे काही असेल ते. पण यार किती क्यूट आहे. मी याचा वापर नक्कीच करेन, माईकचा आणि DJIच्या कॅमेऱ्याचा पण. पण DJIचा कॅमेरा वापरायचा कुठे हे मला माहित नाही. ओके, आणि ह्याच्यासोबत एक छोटूसं काहीतरी आहे यार ह्याच्यात. हे काय आहे? हे निघत नाही आहे. हां ओके, हे ॲडॅप्टरचंच काम करत असेल कुठेतरी, मे बी कनेक्ट करायला. हे आता काढलं होतं ना, तिथे लावायचं आहे. इथे इथे लावून काय करायचं आहे? बघू, मी चेक करतो मित्रांनो, तुम्ही टेन्शन घेऊ नका. ओके, टीचर. ह्याच्यामध्ये ऑन ऑफचं बटन आहे, नॉईज रिडक्शन दिलेलं आहे, कसं करायचं आहे. पेरिंग मोड आहेत 2 सेकंदाचं. ओके ठीक आहे, गुड. चला, तर अशा प्रकारे इथून पुढे माझे ब्लॉग्स येत राहतील यूट्यूबला. बघत राहा. चांगले वाटले तर लाईक आणि शेअर, सबस्क्राईब करा. नाही आवडले तरी पण करा, नंतर आवडतील, काही प्रॉब्लेम नाही. ओके सॉरी. अरे हां, ह्याला इथे बटन्स आहेत ऑन ऑफचे. हे पेरिंगचं बटन दिसतंय. ठीक आहे, हे असं आतल्या साईडला टाकून द्यायचं बॉक्समध्ये. आता मी थोडंसं कनेक्ट करून बघतो माझ्या मोबाईलला.
माझ्याकडे मोबाईल आहे आता आयफोन 16 प्रो आणि एक आहे S24 अल्ट्रा सॅमसंगचा आणि एक कॅमेरा आहे DJIचा ॲक्शन प्रो 5. ॲक्च्युली मी त्यासाठीच माईक घेतला कारण ऑप्शन भरपूर होते, पण हा मे बी डायरेक्ट कनेक्ट होतो, मग मला त्याची ॲडॅप्टरची गरज लागणार नाही रिसिव्हरची त्याला. ठीक आहे, अजून काय बोलू का? बस करू. आता जे बोललो ते कट होईल, परत थोडासा हा पुढचा व्हिडिओ जॉईन करून टाकेल. तर अशा प्रकारे मित्रांनो मी थोडी ट्रायल घेतो आता याची आणि मग तुम्हाला रिव्ह्यू. अरे यार मला वाटलं असं टक करून लागेल, हे पण लागत नाही, प्रेमाने लागतात. ठीक आहे, ओके, मी तुम्हाला रिव्ह्यू देतो. थँक्यू.